नमस्कार मंडळी, उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या कुरडया कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत. कुरडई बघा पांढरी शुभ्र तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलते. कुरडई बनवताना बघा गव्हाचा चीक कसा काढायचा, गव्हाचा काढलेला चीक कसा शिजवायचा हे खूपच महत्त्वाचं आहे. जर तुमचा चीक परफेक्ट शिजला तर तुमची कुरडई अजिबात तुटणार नाही आणि तळल्यावर कुरडई खुसखुशीत होते, अजिबात तेलकट होत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पटकन गव्हाच्या कुरडया बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 1 किलो इथे बन्सी गहू घेतलेला आहे. बघा हा पण गहू तुम्ही खपली गहू किंवा लोकवन गहू किंवा जास्त टन्न असलेला गहू तुम्ही वापरू शकता. त्यामुळे चीक कसा भरपूर निघेल. बघा आपण गहू स्वच्छ नीट करून घेतलेला आहे आणि मोठ्या डब्यामध्ये टाकून देणार आहे. त्यामुळे कसं आपल्याला गहू भिजायला टेन्शन राहणार नाही. बघा इथे आपण डब्यामध्ये गहू टाकलेला आहे. त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे. भरपूर पाणी टाकून गव्हाला 2 ते 3 पाण्याने गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये कशी कचरा धूळ गव्हाला लागलेला असतो. गहू आपण हाताने ते धुवून दिल्यामुळे बघा गव्हाच्या वरची धूळ वगैरे निघालेली आहे. हे पाणी आपण काढून देऊया आणि गव्हामध्ये दुसरं नवीन पाणी टाकून देऊया. गव्हामध्ये बघा भरपूर असं पाणी टाकायचं आहे. गव्हाची कुरडईसाठी आपण इथे 4 दिवस गहू भिजू घालणार आहे. त्यामुळे गव्हाचा चीक असा परफेक्ट लगेच निघला जाईल. बघा भरपूर सारं गव्हामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्याला आपण झाकण लावून हे गहू भिजण्यासाठी ठेवून देऊया. बघा आज जर तुम्ही संध्याकाळी गहू भिजू घातले असेल तर उद्या संध्याकाळी आपल्याला हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी बघा गहू अशा पद्धतीने भिजलेले आहेत. गव्हाच्या वरचं पण हे पाणी काढून देऊया. बघा इथं पाणी काढलेलं आहे. हे आपल्याला गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघा जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला 2 ते 3 पाण्याने गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि गव्हामध्ये पुन्हा मी नवीन दुसरं पाणी टाकलेलं आहे. बघा गव्हाच्या वरती असं निथळ पाणी आलं तर परफेक्ट असं गव्हाच्या कुरडईचा वाससुद्धा येणार नाही. बघा दुसऱ्या दिवशी आपण इथे गहू स्वच्छ धुवून इथे गव्हाच्या वरती आपण झाकण लावून ठेवणार आहे. बघा तिसऱ्या दिवशी आपल्याला हे गहू बघायचे आहेत. बघा तिसऱ्या दिवशी गहू छान भिजलेले आहेत. गव्हाच्या वरचं पाणी काढून दिलेलं आहे. गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि हे गहू आपण भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे रात्रभर. बघा चौथ्या दिवशी आपण हे गहूच्या वरचं पाणी काढून देणार आहे. बघा गहू आपण चौथ्या दिवशी छान असे फुललेले आहेत. गव्हाच्या वरचं पाणी काढून दिलेलं आहे. गहू आपण मोकळे केलेले आहेत. गहू 2 ते 3 पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामुळे गव्हाचा कुरडईचा अजिबात वास येणार नाही. स्वच्छ धुवून घेतलेल्या गव्हातलं आपण इथे पाणी अशा पद्धतीने गाळून घेतलेलं आहे. बघा 4 दिवस गहू भिजवल्यामुळे गहू किती छान असे भिजलेले आहेत. गहू दाबल्या दाबल्या गव्हातला चीक लगेच बाहेर निघतोय. गहू जर छान भिजले तर चीक काढायला सुद्धा वेळ लागत नाही. चला कुरडईसाठी चीक काढूया. आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले गहू टाकलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला प्लस मोडवरती करत आपण मिक्सरला बारीक करायचं आहे. बघा तुम्ही जर जास्त असं बारीक केलं तर त्यामुळे कशा कुरडया लाल होऊ शकतात. आपण इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आपण हे एक डब्यावरती चाळण ठेवलेली आहे. त्याच्यावरती आपण हा चीक गाळून घेतोय. बघा जर तुम्ही कॉटनच्या कपड्याने वगैरे गाळलं तर त्यामुळे भरपूर टाईम लागेल. त्यामुळे अशा पद्धतीची चाळण असेल तर त्याने चीक गाळून घ्या. पटकन चीक गाळा जाईल. बघा अशा पद्धतीने सर्व आपण चीक इथे गाळून घेतलेला आहे. आता हाताने आपण हा कोंडा पिळून घेणार आहे. त्यामध्ये भरपूर असा चीक असतो बरं का. हा चोथा आपण संपूर्ण हाताने असा पिळून दिलेला आहे. जो चोथा पिळून घेतलेला त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं. हा चोथा आपल्याला पुन्हा स्वच्छ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये सुद्धा भरपूर असा चीक असतो बरं का. त्यामुळे हा चोथा तुम्ही अगोदर लगेच नका टाकू. इथे अशा पद्धतीने चोथा आपण पिळून घेणार आहे. बघा चोथ्यामध्ये सुद्धा पांढरा शुभ्र असा चीक आहे. चोथा काढून दिलेला आहे. हा चोथा आपण काढून दिल्यानंतर त्यामध्ये जे पाणी आहे ते गाळणीनं अशा पद्धतीने गाळून घेऊया. बघा दुसऱ्यांदा आपण जो चोथा पिळून घेतलेला त्यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण अशाच पद्धतीने चोथा पिळून पाणी हे गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे कसा चीक आहे आपला वेस्ट जाणार नाही. बघा इथे अशा पद्धतीने आपला चीक निघालेला आहे. बघा एक मोठासा डबा घेतलेला आहे आणि पुरणाची चाळण असते किंवा आपली रेग्युलरली चाळण असते त्याने आपण हा चीक गाळून घेणार आहे. 2 ते 3 वेळा आपण हा चीक गाळल्यामुळे बघा कुरडई अजिबात आपली तुटणार नाही. परफेक्ट अशी कुरडई आपली तयार होईल. बघा इथे अशा पद्धतीने चीक गाळून घेतलेला आहे. चिकाच्या वरती कसा चोथा सुद्धा चाळणीमध्ये राहिलेला आहे. बघा दुसऱ्यांदा आपण इथे कॉटनच्या डब्याच्या वरती आपण
आपण इथे 2 पदरी आपण इथे कॉटनचा कपडा बांधलेला आहे आणि कॉटनच्या कपड्यावरती आपण थोडासा चिक करून कॉटनच्या कपड्याने आपण चिक गाळून घेणार आहे। त्यामुळे कसा चिकामध्ये आपल्या कसा अजिबात चोथा जाणार नाही। बघा चोथावरती आपोआप राहिलेला आहे ना, त्यामुळे कशा कुरडया आपल्या परफेक्ट बनतात। ही चिक काढण्याची महत्त्वाची पद्धत आहे। चिक ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच 2 ते 3 वेळा चिक गाळून घ्या। बघा अशा पद्धतीने आपण इथे चिक गाळून घेतलेला आहे। गाळून घेतलेला चिक बघा आपणाला आता 1 दिवसासाठी ठेवायचं आहे। त्यामुळे कशा वरचं जे राहिलेलं पाणी आहे ते आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। बघा दुसऱ्या दिवशी आपण हे चिकाच्या वरचं पाणी काढून घेणार आहे। हे पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही बरं का। चिकाच्या वरचं आपण हे संपूर्ण पाणी काढून देतो। जो राहिलेला खालचा घट्ट पांढरा भाग असेल तोच चिक आहे। बघा हे वरचं थोडंसं पाणी पातळ वाटतंय ना, ते सुद्धा आपण पाणी काढून देणार आहे। त्यामुळे सुद्धा आपल्या कुरडया कशा लालसर होऊ शकतात। हे बघा वरचं पाणी काढून दिलेलं आहे। जो खाली राहिलेला घट्ट भाग आहे तो गव्हाचा चिक आहे। जो वरचं पण पांढरं पाणी काढून घेतलेलं त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून हे आपण 1 दिवसासाठी ठेवून देणार आहे। चिकाच्या वरचं बघा लालसर पाणी निघेल आणि घट्टसर आपल्याला चिक भेटेल। बघा 1 दिवसासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण हा घट्टसर चिक एका भांड्याने मोजून घेतलेला आहे। इथे कुकरचं एक भांडं आपल्याला चिक भेटलेलं आहे, तर त्याच भांड्याने आपण कुरडईसाठी पाणी घ्यायचं आहे। बघा पाणी छान गरम झाल्यावरती त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा आपण इथे त्रुटी टाकलेली आहे। बघा त्रुटीचं पण जास्त जर प्रमाण केलं तर त्यामुळे तुमची कुरडई कशी लालसर होऊ शकते। 1 चमचा आपण इथे त्रुटी टाकलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून देऊया। छान अशी पाण्याला गुकळी आल्यावरती त्यामध्ये आपण इथे बघा कुरडईचं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला इथे एकदम अशी छोटीशी धार लावायची आहे। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एकटीसुद्धा ही गव्हाची कुरडई तुम्ही करू शकाल। बघा अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू हा चिक सोडून द्यायचा आहे। अशा पद्धतीने अजिबात गुठळ्या होणार नाहीत, गाठी होणार नाहीत आणि परफेक्ट तुम्ही एकटे असाल तर गव्हाची कुरडई तुम्ही बनवू शकाल। अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। अशा पद्धतीने बघा इथे मी सर्व एका धारेने अशा पद्धतीने चिक सोडून दिलेला आहे। हा चिक शिजण्यासाठी बघा कमीत कमी आपल्याला 45 मिनिटं तरी लागतात। बघा इथे मी लाटणीने अशा पद्धतीने चिक इथे हटून घेणार आहे। व्यवस्थित असं मिक्स करून देऊया। तुम्हाला आता ह्या चिकामध्ये थोड्याशा गुठळ्या वाटत असतील, पण हा चिक शिजल्यानंतर अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि मस्त अशा परफेक्ट कुरडई आपल्या तयार होतात। बघा चिक अशा पद्धतीने इथे घट्टसर होत आलेला आहे। बघा तुमची कुरडई मधून तुटत असेल तर ती का होत असेल तर तुम्हाला महत्त्वाची टिप्ससुद्धा सांगते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा अशा पद्धतीने आपला इथे कुरडईचा चिक अशा पद्धतीने इथे शिजत आहे। बघा कुरडईचा चिक शिजवताना नेहमी जाड बुडाची कढई वापरायची, त्यामुळे कुरडईचा चिक अजिबात कढईला लागणार नाही। बघा अशा पद्धतीने इथे आपण कुरडईचा चिक शिजवून घेत आहे। कुरडईचा चिक शिजवताना महत्त्वाची टिप्स, जर तुम्ही कुरडईचा चिक फास्ट गॅसवरती शिजवला तर त्यामुळे कुरडईचा चिक आतमधून कच्चा राहील आणि त्यामुळे कुरडया तुमच्या बनणार नाहीत। त्यासाठी कुरडईचा चिक शिजवताना एकदम स्लो गॅसवरती कुरडई इथे शिजवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने बघा हे मिश्रण आपण इथे कुरडईचं शिजवून घेत आहे। कुरडईचा चिक आपण पाण्यामध्ये सोडल्यापासून बघा सतत कंटिन्यू आपल्याला चिकाला हलवत राहायचं आहे। जर तुम्ही मध्येच थांबला तर त्यामुळे कशा गुठळ्या गाठी होऊ शकतात। बघा इथे आपण लाटणीने अशा पद्धतीने कुरडईचा चिक हटून घेतलेला आहे। तुम्ही घरात एकटे असाल तर कुरडईचा चिक तुम्ही बनवू शकता। बघा कुरडईचा चिक इथे बघा कढईला लागला तर त्यामुळे कसा जो साईडचा भाग आहे त्यामुळे कसा कुरडईच्या चिकामध्ये गेला तर त्यामुळे कशा कुरडया बनवताना कुरडया मध्येच तुटू शकतात। त्यामुळे कसं सतत कंटिन्यू आपण कुरडईचं हे मिश्रण हलवत राहायचं आहे। कुरडईचा चिक शिजवताना आपण सतत कुरडईचा चिक हलवल्यामुळे बघा कुरडईच्या चिकामध्ये गाठी किंवा गुठळ्या झालेल्या नाहीत। त्यामुळे कुरडईचा चिक शिजवताना सतत आपल्याला कुरडईचा चिक हलवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला उलथण्याने हलवता येत नसेल तर आपण लाटण्याने कुरडईचा चिक हटवून घेऊ शकता। बघा अशा पद्धतीने कुरडईचा चिक आपण इथे शिजवून घेत आहे। कुरडईच्या चिकावरती आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ काढून घेणार आहे। असं
असं 2 ते 3 वेळा करणार आहे. त्यामुळे बघा कुरडईचा चिक छान असा वाफवला जाईल. बघा असा कुरडईचा चिक हा कढईला ज्यावेळी लागतो ना त्यावेळी एक महत्त्वाची तुम्हाला पद्धत दाखवते. त्यामुळे तुमची कुरडई अजिबात वाळल्यानंतर तुटणार नाही आणि तळल्यानंतर दुप्पट तिप्पट पांढरी शुभ्र कुरडई बनवून तयार होईल. बघा इथे चाळण घेतलेले आहे. चाळणीवरती आपण कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे. त्यामध्ये बघा अर्धा इथे शिजवून घेतलेला गव्हाचा चिक आपण अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे. बघा असं केल्यामुळे कुरडईचा चिक छान असा व्यवस्थित शिजला जाईल. त्यामुळे कुरडई अजिबात तुटणार नाही. त्यामुळे ही महत्त्वाची पद्धत तुम्ही नक्कीच वापरून पहा. त्यामुळे तुमच्या कुरडया पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशा तयार होतील. कॉटनच्या कपड्यामध्ये आपण इथे चिक ठेवून दिलेला आहे. बघा हा चिक आपण 15 मिनिटाला छान अशी वाफ देऊन घेणार आहे. 15 मिनिटात आपणाला 2-3 मिनिटं झालं तर आपणाला हा चिक चेक करून पाहायचा आहे. व्यवस्थित असं चिक पुन्हा मिक्स करायचं आणि पुन्हा त्याला झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची आहे. त्यामुळे तुमची कुरडई अजिबात तुटणार नाही. मस्त अशी परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात कुरडई बनवून तयार होईल. बघा इथे मिश्रण मी 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून दिलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. बघा चिकाचा कलर किती छान असा मस्त चकाकी आलेले आहे. पुन्हा आपण कपड्याने ते झाकून दिलेलं आहे. त्यावरती झाकण ठेवून जाड असं भांडं ठेवून द्यायचं. त्यामुळे छान अशी चिकाला वाफ बसली असेल. बघा 7 ते 8 मिनिटानंतर आपण इथे अशा पद्धतीने कपडा काढून दिलेला आहे. चिक बघा कसला भारी चिकाला कलर आलेला आहे. मस्तच ह्या पद्धतीने कुरडया तयार होतात. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा. चला हा चिक मी आता मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण हा चिक एका सोऱ्यामध्ये भरतोय. बघा कुरडईचं जे भांडं असतं ते आपण इथे खाली घातलेलं आहे. चिक भरताना नेहमी काळजी घ्यायची आहे. चमच्याने असं दाबून भरायचं आहे. त्यामुळे कुरडया तुमच्या मध्येच तुटणार नाहीत. अशा पद्धतीने बघा इथे चिक आपण दाबून भरून घेतलेला आहे. जो आपण हे चिक भरून घेतला तो राहिलेला चिक आहे तो कपड्याने आपण झाकून ठेवायचा आहे. त्यामुळे चिक अजिबात थंड होणार नाही. चिक गरम गरम असताना आपण ह्या बघा प्लॅस्टिकच्या कपड्यावरती ते कुरडया घालून घेतलेल्या आहेत. कसल्या पांढऱ्या शुभ्र सुरेख अशा आपल्या कुरडया इथे तयार झालेल्या आहेत. ह्या कुरडया बघा उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत. कुरडई अजिबात तुटलेली नाही. मस्त अशी कुरडई आपली सुकून तयार झालेली आहे. तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तेल छान कडकडीत गरम झाल्यावरती कुरडई सोडून घ्यायची. बघा कसली पांढरी शुभ्र दुप्पट तिप्पट पांढरी शुभ्र कुरडई आपली इथे तळून तयार झालेली आहे. एकदम अशी चवीला तर अप्रतिमच लागते. तुम्हाला ही कुरडई तोडून सुद्धा दाखवते. इतकी चवीला अप्रतिम लागते ना. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा. एकदम भारी अशी दुप्पट तिप्पट कुरडई आपली फुललेली आहे. बघा छोटी कुरडई बघा सुकलेली केवढी आणि ही मोठी तळल्यानंतर किती भारी झालेली आहे. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बघा एकदम तोडल्यानंतर कसली भारी येते. एकदम खुसखुशीत आपली कुरडई इथे तयार झालेली आहे. एकदा तुम्ही नक्कीच करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जाता जाता आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब सुद्धा करा. चला बाय बाय. धन्यवाद.